तर माझी अवस्था वन डे प्लेयर मधल्या बॅट्समनची होती की ज्याच्याकडे एक बॉल शिल्लक असतो आणि 6 रन करायचे असतात. मला 24 तासामध्ये त्याला रिझल्ट द्यायचे होते. त्याची पूर्ण हिस्ट्री घेण्याइतपत माझ्याकडे वेळ नव्हता, कारण तो त्या परिस्थितीत त्याचे नातेवाईक आणि मुलगा दोघेही काही हिस्ट्री देण्याच्या अवस्थेत नव्हते. फक्त त्या मुलाला विचारलं मी. नमस्कार, मी जयश्री सतीश भुतकर. हा माझा मुलगा. त्याला लहानपणी 3रीत असताना अपेंडिक्सचा त्रास झाला होता. एक्झाम चालू होती, स्कूलमधनं फोन आला की त्याच्या पोटात दुखतंय, तुम्ही स्कूलमध्ये लगेच ताबडतोब निघून या. म्हणून आम्ही स्कूलमध्ये गेलो, त्याला घेऊन आलो. त्याचं खूप पोटात दुखत होतं. आम्ही डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टर बोलले की त्याचं अपेंडिक्स वाढलं आहे, अपेंडिक्सचं ऑपरेशन केलं पाहिजे. म्हणून आम्ही परत त्याला हे केलं, सगळ्या टेस्ट वगैरे केल्या आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की त्याचं ऑपरेशन केलंच पाहिजे, की ते अपेंडिक्सची एवढी वाढ झाली होती की ते फुटूही शकतं असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं. डॉक्टरांकडे गेलो, होमिओपॅथिक औषधं म्हटलं ट्राय करूया. म्हणून आम्ही संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो, ट्रीटमेंट चालू केली. त्यांनी 24 तास दिले होते. तर म्हटले 24 तासात या होमिओपॅथिक औषधांनी नाहीच थांबलं तर आपण त्याचं ऑपरेशन करूया म्हणून. पण आम्ही ते औषधं घेतली आणि त्याचं पोटात दुखायचं थांबलं. मग ती आम्ही 8-9 महिने कंप्लीट केल्या औषधाचा डोस आणि मग त्याचं पूर्णपणे पोटात दुखायचं बंद झालं आणि त्या आत्तापर्यंत त्याला तरी कधीच काही त्रास झालेला नाहीये. नमस्कार, मी डॉक्टर जवाहरलाल शाह. आता आपण जी केस पाहिली, तो 23 वर्षाचा मुलगा आहे की ज्याचा आता BCA पूर्ण झालंय. की तो 3रीत असताना त्याच्या पालकांनी माझ्याकडे आणला. त्यावेळी मी दवाखान्यात होतो आणि मला अर्जंट फोन आला की साधारण 9 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला अपेंडिक्स आहे, त्याला पोटात खूप दुखतंय, ताप खूप आलाय. त्याला ॲडमिट करून सर्जननी ताबडतोब अपेंडिक्सचं ऑपरेशन करायला सांगितलं. आणि मला ज्यांनी ते पेशंट पाठवले ते मला असे नेहमीच चॅलेंजिंग केसेस पाठवत असतात आणि त्यांनी हे माझ्यासाठी एक चांगलंच चॅलेंज दिलं होतं. आणि ज्यावेळी त्या मुलाला मी आणलं तर त्यावेळी त्याला पूर्ण गुंडाळून आणला होता. त्याला थंडी वाजत होती, त्याला ताप होता, त्या पोटात दुखत होतं, त्याला उलट्या झाल्यामुळे खूप हैराण झालं. पालकांचं म्हणणं होतं की आम्हाला आमच्या जवळच्या नातेवाईकांनी तुमच्याकडे यायला सांगितलंय आणि जर तुम्ही त्याला बरं करू शकला तर त्याचं अपेंडिक्सचं ऑपरेशन होऊ शकेल. आणि ह्यामध्ये असं होतं की फक्त तुम्ही हा रिलीफ मला किती वेळात देणार असं त्यांनी मला विचारलं. त्यांनी सांगितलं की आपण 24 तासात जर त्याला आपण बरं करू शकलो तर आपण त्याचं अपेंडिक्स ऑपरेशन पूर्णपणे टाळू शकू. पण 24 तासापेक्षा कारण आपण जास्त वाट बघू शकत नाही, कारण बऱ्याच वेळेला अपेंडिसायटिसचे कॉम्प्लिकेशन जसं की अपेंडिक्स बस्ट होणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात. तर माझी अवस्था वन डे प्लेयर मधल्या बॅट्समनची होती की ज्याच्याकडे एक बॉल शिल्लक असतो आणि 6 रन करायचे असतात. मला 24 तासामध्ये त्याला रिझल्ट द्यायचे होते. त्या मुलाला आणल्यानंतर त्याची पूर्ण हिस्ट्री घेण्याइतपत माझ्याकडे वेळ नव्हता, कारण तो त्या परिस्थितीत त्याचे नातेवाईक आणि मुलगा दोघेही काही हिस्ट्री देण्याच्या अवस्थेत नव्हते. फक्त त्या मुलाला विचारलं मी, या 4 दिवसामध्ये असं काय झालं की तुला पोटात दुखायला लागलं. तर त्यांनी सांगितलं की त्याची परीक्षा चालू होती आणि परीक्षेत त्याला पेपर जरा थोडेसे अवघड गेले होते आणि थोडेसे त्याच्या बाकी मित्रांना सोपे गेले होते. त्यावरनं थोडं शिक्षकांकडनं थोडंसं असं बोलणं झालं होतं, तू एवढा हुशार आहेस, तू एवढा चांगला अभ्यास करतोस, मग तुझं असं कसं होतं. त्या मुलाला इतर मुलांची थोडंसं शाळेमध्ये शिक्षकांकडनं तुलना केली गेली होती आणि ते त्याला खूप लागलं होतं. मुलगा मुळातच खूप सेन्सिटिव्ह होता आणि ह्या सगळ्या गोष्टीत विचारात घेऊन त्याला मी होमिओपॅथीच्या औषधाची निवड केली. शिक्षणाबद्दल आलेला राग, स्वतःबद्दल आलेला राग व्यक्त करू शकत नव्हता आणि आतल्या त्याला त्या गोष्टीचा त्रास होत होता. आणि त्यानंतर त्याला त्याच्या दुसऱ्या दिवशी शाळेची काय घटना घडली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडं थोडं पोटात दुखायला लागलं, त्याला उलट्या व्हायला लागल्या आणि त्यावेळी त्याची सोनोग्राफी आणि रक्तलघवी चेक केलं. त्यावेळी त्याला अपेंडिक्स आहे असं सांगितलं. सर्जननी सांगितलं की त्याला ताबडतोब ॲडमिट करा आणि त्याचं ऑपरेशन लगेच करायला लागेल, अन्यथा अपेंडिक्स फुटू शकतो. आणि अशा अवस्थेत त्यांनी होमिओपॅथीला आणलं होतं. ह्या घटनेला आज 15 वर्ष झाली. त्यावेळी तो 3रीत होता. आज त्या मुलाचं BCA पूर्ण झालंय आणि तो आता जॉब करतोय. तर आपण पाहिलं की त्याला होमिओपॅथीचा अनुभव काय आलाय. म्हणजे होमिओपॅथीने ना तर तात्पुरता आजार बरा होतो किंवा पोटात दुखायचं थांबते असं नाही. 15 वर्षापूर्वी अपेंडिक्सची औषधं घेतलेली त्याला आज तागायत परत अपेंडिक्सचा त्रास झाला नाही. इव्हन तो मुलगा दुसऱ्या कुठल्या आजारांनी सुद्धा कधी आजारी पडला नाही. तर त्याला काय अनुभव आलाय आपण ऐकलंच तुम्ही.